नमस्कार मित्रांनो, मी महेश आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील पेन अमरापूर येथे, जे संपूर्ण भारतात गणपती मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे। इथून गणपती बाप्पाच्या लाखो मूर्ती महाराष्ट्रात, राज्यात व परदेशातही पाठवल्या जातात। गाईज, मी जस्ट कारमधून उतरलो। का उतरलो तुम्हाला सांगतो। कारण ना अथर्व आर्ट्स म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, आपल्या दादाचं वर्कशॉप आहे हा। हे बघू शकता, गणेश कला केंद्र। सो तुम्हाला मी काय तर दाखवतो, थांबा। जी सगळ्यात जास्त मूर्ती फेमस झाली होती ना, म्हणजे आम्ही विचार केला तर आम्ही सगळ्यात पहिले मागे जाईल आणि इथून परत एक्सप्लोर करत येईल। पण ही एक मूर्ती बघून मला ना पुढे जाऊच नाही वाटलं। मी तुम्हाला मूर्ती दाखवतो, थांबा। हे बघा, परेलचा महाराजा। कशी आहे मूर्ती भाई, खतरनाक खतरनाक। ह्या मूर्तीसाठी ना आम्ही थांबलो, शूट केलं। पहिली तर आम्ही मूर्ती बघितली भाई, खतरनाक मूर्ती, एक नंबर मूर्ती। अजून पण खूप साऱ्या मूर्ती आहेत, मी तुम्हाला एक एक दाखवतो। ही बघू शकता, किती मस्त मूर्ती आहे। खूप सारे आता म्हणजे वर्कशॉप फुल फॉर्ममध्ये आहेत। बाजूला बघू शकता रेडी आहेत ऑलमोस्ट मूर्ती। सो आता एक काम करतो, मी परेलच्या महाराजाची ना एकदम तुम्हाला जवळून मूर्ती दाखवतो। एक छोटी आणि एक मोठी मूर्ती आहे। पहिली ही बघा, बारकीवाली। ही बघा किती मस्त आहे, प्रॉपर। मला वाटतं या सगळ्या सॅम्पलला ठेवलेत। आणि ही बघा मोठीवाली। अजून पण आतमध्ये खूप साऱ्या मूर्ती आहेत, मी तुम्हाला दाखवतो। भाई खतरनाक, क्रेझी क्रेझी। एकदा या तुम्ही नक्की इकडे बघायला। हे बघा, या साईडला पण मूर्ती आहे आणि अजून पण खूप सारी कामं चालू आहेत। मला ती जी परेलच्या महाराजाची जी मूर्ती आवडली आहे ना, तुम्हाला काय सांगू, या एवढ्याशा लोखंडवरती ती एवढी मोठी मूर्ती पूर्ण बॅलन्स केली आहे, म्हणजे विचार करा भाई, खतरनाक खतरनाक खतरनाक। अजून पण खूप सारे आहेत, मी एक एक्सप्लोर करतो आणि अथर्व दादाशी आपण जरा बोलूया आपण, ठीक आहे। खूप लालबाग साईडला जे जात असतील ना, त्यांनी एक मूर्ती बघितली असेल तेजूकायाची। त्या मूर्तीची खासियत अशी असते की म्हणजे इथून ना अशी ती खूप ब्रॉड असते। ती तुम्हाला एक नाही तर दोन दोन तीन तीन आहे। हे बघा, वाव यार, काय मूर्ती आहे, खतरनाक, एक नंबर मूर्ती आहे ही। बघू शकता। अजून एक आहे, तीन आहेत, तीन ते चार आहेत, 5, 6, 7 आहेत, खूप आहेत। आणि अजून पण खूप साऱ्या पेंडिंग आहेत। सो बघूया अजून काय काय बघायला भेटतं आहे। आणि आपल्याला अजून खूप पुढे पण जायचं आहे, पूर्ण गाव एक्सप्लोर करायचं आहे आज अमरापूर। आणि जर कुणाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, कारण आम्हाला पण बरं वाटतं तुम्ही जेव्हा लिहिता। आणि कुठून बघता ते पण कमेंट करा। सो चला आता पुढे जाऊया जरा। तर गाईज, अथर्व दादाचं जे वर्कशॉप आहे ते तर मी ऑलमोस्ट एक्सप्लोर केलंच। आणि तुम्हाला जर माहीत असेल तर मी 3 वर्षापासून ब्लॉगिंग करतो आहे। अथर्व आर्ट्स आणि करण आर्ट्स। आपण इकडे आलो म्हणजे या दोन वर्कशॉप 101% एक्सप्लोर करतो म्हणजे करतोच, कारण माणसं पण खूप चांगली आहेत। सो त्याच्यामुळे तर अथर्व दादाचं आता जे मेन जे आहे ना, ते आपण तिकडे जाऊया। तिथे खूप साऱ्या बारक्या बारक्या मूर्ती आणि सुरेख आणि देखण्या मूर्ती आहेत। सो ते पण, आणि 1-2 कलर पण झाल्यात, खतरनाक मूर्ती आहेत। 2 मिनटं थांबा, फक्त 2 मिनटं। थोडं मला आतमध्ये जाऊ द्या, तुम्हाला एक मूर्ती दाखवतो। अजून थोडं काम बाकी आहे त्याचं, पण काय मूर्ती आहे बघा, ही बघा कशी आहे, मस्त ना। अजून एक आहे बघा, प्रॉपर। अजून तर खूप सारं ह्याच्यावरती वर्क व्हायचं बाकी आहे। आणि हा गाईज, जर तुम्हाला इथून मूर्त्या बुक वगैरे करायची असतील ना, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो, याचा फोटो काढा, स्क्रीनशॉट काढा। आतमध्ये जे वर्कशॉप आहे तिथे किती काम चालू आहे ते आपण बघूया, चला। बघा, असं काय तर एंट्री करायचं आहे आणि दादा बसलाय आपला काम करत मस्तपैकी। अजून तर 2 महिने बाकी आहेत गणपती बाप्पाच्या आगमनाला। सो चालू आहेत आता। ह्या माझ्या बॅक साईडला जेवढ्या पण मूर्त्या बघतायत ह्या आता पेंट नाही आहे, पण मी नेक्स्ट टाईम जेव्हा येईल ना, ह्या सगळ्या पेंट होणार, पेंट झालेले असणार। कारण इकडे खूप फास्ट काम होतं, खूप म्हणजे खूप। कारण हे गाव आहे ना, गाव हे पूर्ण मूर्तीच्या याच्यावरतीच अवलंबून आहे। म्हणजे सगळं गावच हे करतं, म्हणजे विचार करा इथून किती मूर्ती जात असणार। तर नमस्कार दादा, सगळ्यात पहिलं तर माझ्या चॅनलवरती तुझं स्वागत आहे। दादा, मी काय थोडे 3-4 प्रश्न आणलेत, सो मला जरा त्याची उत्तरं दे तू, ठीक आहे। दादा, तुम्ही ही जी परंपरा आहे, जी कला आहे आपली, ती किती वर्षापासून जपत आहेत? म्हणजे आता आपल्या कार्यशाळेला जवळजवळ 35-36 वर्ष झाले असतील। 36 वर्ष।
म्हणजे तूच करतोय की तुझ्या नाही, आधीपासून? माझ्या आधीपासून. आधीपासून हा, आहे. माझ्या मामांपासून आहे. माणूस तर मग कसं वाटतं इकाला जपताना? आणि आता तर नवीन नवीन एक्सपिरियन्स, नवीन नवीन लोकांच्या नवीन नवीन काय काय चॉईस असतात. आता कला जपताना तर खूप आनंद वाटतो, कारण आम्ही त्याच्यामध्ये गुंतून गेलेलो आहे, या कलेमध्ये. बरोबर. या कलेमध्ये गुंतून गेलेलो आहे आम्ही. आणि दादा एक मूर्ती तयार व्हायला किती म्हणजे दिवस लागतात? एक पूर्ण मूर्ती रेडी व्हायला बघायला गेलं तर 3 ते 4 दिवस लागतात पेंटिंग व्हायला. पेंटिंग व्हायला, म्हणजे पॉलिश पासून, मूर्ती बनवण्यापासून ते मेकिंग पूर्ण पूर्ण स्टार्ट टू एंड स्टार्ट टू एंड 4 दिवस लागतात है ना? 3 ते 4 दिवस लागतात. आणि दादा 2026 मध्ये तुला सगळ्यात जास्त कोणत्या मूर्तीची जास्त डिमांड आली आहे की आम्हाला ह्याच पॅटर्नची मूर्ती पाहिजे करून? ह्या वर्षात आम्हाला 2 मूर्त्यांची जास्त डिमांड आहे. एक परलचा राजा, लास्ट इयर जे अरुण दत्ते सरांनी बनवलेलं त्याची, बरोबर. हा, आणि एक गोड गणपती, बरोबर. पृथ्वीवरचा तो होता तो. त्या 2 गणपतींची जास्त डिमांड आहे आमच्या कार्य ह्याच्यामध्ये, वर्कशॉप म्हणजे मध्ये. छोट्या साईज मध्ये पण आणि मोठ्या नाही साईज नाही, मध्ये? मोस्ट ऑफ मोठेच आहेत मोठ्या. आमच्याकडे. आणि मोठ्या काय फीटच्या आहेत तरी पण? आपल्याकडे 4 फुटापासून 20 फुटापर्यंत. 20 फुटापर्यंत. 20 फुटापर्यंत आहे. म्हणजे जर आपल्याला जर मुंबई साईड वरून जर कोणतं मंडळ आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांना जर आपल्याला म्हणजे आपल्या इकडून जर ती मूर्ती बुक करायची असेल किंवा अजून कोणतीही मूर्ती बुक करायची असेल तर त्याची काय काय प्रोसेसिंग असेल तरी? प्रोसेसिंग असं काही नाही, फक्त तुम्हाला इथे येऊन आमच्या वर्कशॉपला येऊन भेट द्यावी लागेल. बरोबर. सगळ्यात पहिले भेट देऊन त्याच्यानंतर काय आपण डिस्कस करू शकतो, काय कसं बनवायचे, कोणती मूर्ती बनवायची, की आमच्याकडचीच हवे काय. बरोबर. कोणाला कस्टमाइज बरोबर. हा, कोणाला प्रभाळ वगैरे त्या हिशोबाने. दुसरी मूर्ती. दादा पीओपी आणि शाडू मूर्त्यामध्ये काय फरक आहे? पीओपी आणि शाडू मूर्त्यांमध्ये, शाडू मातीच्या मूर्त्या एकदम नाजूक असतात. जरा जरी त्यांना फटका लागला तरी ते तुटून जातात. पीओपीच्या मूर्तीना तसं नाहीये. आपण कसंही यूज करू शकतो, कुठेही ठेवून. आणि पीओपीची मूर्ती वितळायला पण खूप टाइम लागतो. टाइम असं नाही लागत आहे, 1-2 दिवसात विचलून जातो. शाडू मूर्ती खूप शाडू मातीला पण 1 दिवस लागतोच. त्याला 1 दिवस एक्स्ट्रा लागतो पाण्यामध्ये ठेवलं तर आपण कंटिन्यू. मग आपण शाडूच्या मूर्त्या पण बनवतो? शाडूच्या पण असतात. बनवतो. काय काय? आणि जर ज्यांना म्हणजे डिलिव्हरी वगैरे पाहिजे असेल सो ते आपण कुरिअर वगैरे नाही कुरिअर नव्हतं आपल्याकडून. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे येऊन घेऊन जाऊ शकता. दादा आपण प्रेक्षकांना काय संदेश देऊ शकता या 2026 मध्ये? तुम्हाला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. संदेश असं काय देणार, या आमच्या कार्यशाळेला भेट द्या आणि आमच्या कारखान्यातल्या मूर्त्या बघा तुम्ही, कशा बनवतो, कशा प्रकारे आम्ही तयार करतो, काय मेहनत घेतो. बरोबर. बस एवढंच बोलेन. आणि दादा माझा एक लास्ट प्रश्न तुला हा होता की आपल्या मूर्त्या अजूनपर्यंत म्हणजे तुला जे असं वाटलं नव्हतं माझी मूर्ती कधी इकडे जाणार नाही, ती त्या जागेला तुझी मूर्ती पोचली, तर ती अशी कोणती जागा आहे आणि कसा तिकडून तुला प्रतिसाद आहे त्या लोकांचा? तर आमची एक मूर्ती जाणार आहे 2 दिवसांनी लंडनला. ओ बाप. तिथे खाली काम चालू आहे. फायबर मधली मूर्ती आहे, लंडनला जाणार आहे. त्याही आमचा पेज बघून, अथर्व आर्ट्स पेज बघून फॉलो करून आम्हाला ते कॉन्टॅक्ट केलेलं आहे. 4 फुटाची मूर्ती आहे, इथून आम्हाला पाठवायची आहे. लंडनला जाणार आहे. ट्रान्सपोर्टने जाणार आहे. त्यांना तिकडे मंदिरामध्ये बसवायची तिकडे आपल्याकडच्या मराठी लोकांना. तर धन्यवाद दादा, तू तुझ्या वेळेतला वेळ काढून मला प्रत्येक वर्षी सपोर्ट करतो. आणि मी असं बोलेल की अजून तुझ्या कामात पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या चॅनलकडून. आणि जर माझ्या चॅनलकडून जर कोण येत असेल तर त्यांना तू नक्कीच बऱ्यापैकी समजून जा पुढचं तू. तर धन्यवाद. तर मित्रांनो, अथर्व दादाने जसं की आपल्याला सांगितलं की त्यांची जी मूर्ती आहे ती लंडनला चालली आहे, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की दादा मला ती मूर्ती बघायचीच आहे, की असं काय आहे ती मूर्ती. आणि ही मूर्ती फायबरची आहे, सो त्यांना तिकडे मंदिरामध्ये बसवायची. एकदम मूर्ती बघा तुम्ही. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, माझे 2 ते 3 वर्कशॉप खूप फेवरेट आहेत. जसं की हा वाला एक बल्लारा आर्ट्स. इकडे मला काय आवडतं तुम्हाला सांगतो. इकडे एकतर सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात, म्हणजे 5 फूटपासून ते 15 फूटपर्यंत. आणि प्रत्येक वर्षी असं होतं की मी जेव्हा पण येतो तेव्हा मीच ओपन केल्यात खूप साऱ्या मूर्त्या. आणि इकडची माणसं पण खूप भारी आहेत, म्हणजे सपोर्टिव्ह आहेत. आता पण मी त्यांना जेव्हा विचारलं तर ते बोलले एक काम करूया, आपण एक पहिली मूर्ती जॉईन करूया आणि त्याच्यानंतर ओपन करूया. सो आम्ही लोक आलो आहे आता. तर आता बल्लारा आर्ट्समध्ये एंट्री करूया. बघूया आता कुठली मूर्ती ओपन करायला भेटते आहे. आणि बल्लारा आर्ट्सचं जर मी तुम्हाला एकदा इकडचा स्टॉक दाखवू ना मूर्तीचा, तर तुम्ही एकदा तो चेकआउट करून घ्या. हे बघा, नवीन सगळ्या मूर्त्या. ही मूर्ती तर मी 3 वर्षापासून बघतो आहे. या सगळ्या नवीन आहेत, पण बघू शकता किती साऱ्या आहेत. अजून पण खूप साऱ्या आहेत. मी आता जास्त इकडे काय दाखवत नाही बसत, कारण मला मूर्ती ओपन करायचं आहे. सो त्याच्यामुळे ही बघू शकता खूप मोठी मूर्ती आहे.
ह्या सगळ्या बघू शकता. बल्लाळ आर्ट्स म्हणजे भाई खतरनाक सीन आहे. खूप मूर्त्या म्हणतात इकडे, खूप येतात जातात. सो काय आता आपली पहिली प्रोसेस काय असणार आहे? काय नाही, पहिले कालवले प्लास्टर, हां आता जॉईंट इथे धरणार, हां बरोबर पाठून त्या साईडने काट मारणार, बरोबर जॉईंट फिट होणार. हां बरोबर. तर बघू शकता आज सगळी प्रोसेसिंग बघायला भेटणार आहे बल्लाळ आर्ट्समध्ये. पहिलं मिश्रण बनवणार, परत त्याला लावणार, परत ते जॉईंट होणार आणि परत ते पॅक होणार. बसला नाही? हां ठीक. चला तर मग पाहूया बाप्पाच्या मूर्ती घडवण्यामागची सुंदर कला आणि मूर्तिकारांची मेहनत. आता प्रत्येक वर्षीच देतात. सो बघू शकता तुमच्या समोर लाईव्ह मूर्तीचं ओपनिंग झालं आहे. जा भाऊ, करण भाऊ, कसे आहे भाऊ? मजेत, तुझ्या आशीर्वादाने मजेत. बस भाई चाललंय कंबर गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. तर गाईज बल्लाळ आर्ट्समध्ये माझे फेवरेट काका भेटले आहेत जे की मला 3 वर्षापासून ओळखतात आणि मी पण त्यांना ओळखतो. काका मी बरोबर वर्षाच्या जेव्हा गणपती येतो तेव्हा तुमच्या इथे हजर असतो. तर यावर्षी काय सांगचाला, कसा प्रतिसाद आहे आणि यावर्षी आपल्याकडे किती मूर्त्या बनलेल्या आहेत, किती मूर्ती बनणार आहेत? मोठ्या मूर्ती जवळजवळ 15 ते 16 मोठे 10-12 फुटापर्यंत आहेत. अजून त्यांचं काम चालू आहे. बरोबर. सो तुम्ही पण जर कोणतं मंडळ बघत असेल, मोठ्या मूर्तीचं जर प्लॅनिंग करत असेल तर नक्की एकदा बल्लाळ आर्ट्सला व्हिजिट करा. खूप प्रेमळ इकडचे स्टाफ आहेत, सो ते तुम्हाला सगळे क्लिअर करतील. आणि हां, बऱ्यापैकी मी व्लॉग हा म्हणजे कंप्लीट केला आहे. सो काय राहिलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जे काय राहिलं असेल ते मी पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये कंप्लीट करेल. सो आत्ता सध्या या कमेंटच्या खाली गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.